जर तुम्हाला आंब्यापासून 15 मिनिटात काहीतरी बनवायचे असेल तर अशा पद्धतीचे थंडगार मँगो डेझर्ट बनवा। हे डेझर्ट बनवण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारची क्रीम, मशीन किंवा कस्टर्ड पावडरचा वापर करणार नाही। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होते। ही रेसिपी बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत सुद्धा लागत नाही। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर आता डेझर्ट बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक आंबा घेतलेला आहे। छान असा पिकलेला आंबा मी या ठिकाणी घेतलेला आहे। आता हा आंबा मी स्वच्छ धुवून याचा संपूर्ण चीक काढून घेतला। त्याला आपण अशा पद्धतीने कापून घेऊया। आता आपल्याला डेझर्टसाठी जो आंबा घ्यायचा आहे तो छान असा आपल्याला गोड बघून घ्यायचा आहे। पिकलेला आंबा या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे। आता आंबा आपण अशा पद्धतीने कापून घेतला। आता आपल्याला डेझर्ट आपल्याला सजावट करायची आहे। त्यासाठी मी पहिल्यांदा डेझर्टसाठी अशा पद्धतीचा आंबाचे गोल असे काप तयार करून घेत आहे। तर मी या ठिकाणी एक स्पून घेतला आहे, जो मेजरिंग कप असतो, आपले मेजरिंगचे स्पून असतात त्यातलाच एक स्पून घेतला आहे। त्याने अशा पद्धतीचे मँगोचे क्यूब तयार करून घेत आहे। हे दिसायला सुद्धा आपल्या डेझर्टवर छान दिसेल, त्यामुळे मी अशा पद्धतीने केले। हवं तर तुम्ही आपले साधे तुकडे सुद्धा या आंब्याचे करू शकता। आता आपण हे आंब्याचे अशा पद्धतीचे क्यूब फक्त डेकोरेट करण्यासाठी करत आहे। तर अशा पद्धतीचे आपण या सर्व आंब्याचे क्यूब तयार करून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असे क्यूब आपण करून घेत आहे। सर्व आंब्याचे क्यूब मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे। आता आपल्याला हे जरा वेळाकरता साईडला ठेवून द्यायचे आहे, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। तर त्यासाठी मी डेझर्ट करण्यासाठी मी या ठिकाणी ब्रेड घेतले आहे। तर साधारण 4 ब्रेड घेतले। त्या ब्रेडचे सर्व साईड आपण अशा पद्धतीने काढून घेऊया। ज्या कडा आहेत त्या ब्रेडच्या आपण कडा अशा कापून घेऊया। आपण ब्रेडच्या कडा अशा पद्धतीने काढून घेतल्यामुळे आपले जे डेझर्ट आहे छान असे स्मूथ होईल। त्यामुळे अशा पद्धतीचे आपण ज्या साईडची कडा आहे त्या काढून घ्यायच्या आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी ब्रेडच्या 4 कडा अशा छान अशा काढून घेतलेल्या आहे। आता तुम्ही म्हणाल या ब्रेडच्या कडा काय करायच्या, तर या ब्रेडच्या कडा तुम्ही सुकवून याचे ब्रेड क्रम्स सुद्धा तयार करू शकता। तर आता ब्रेडच्या कडा आपण काढून घेतल्या। आता ही ब्रेड सुद्धा आपण जरा वेळाकरिता साईडला ठेवूया। तर त्यानंतर मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये आपल्याला एक आंबा घेतला, त्या आंब्याचे छान असे तुकडे करून घेतले। ते तुकडे आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे। तर एक आंबा आपण सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घातला। त्यामध्ये आपल्याला साधारण 2 चमचे साखर घालायची आणि छान मिक्सरला फिरवून घ्यायचं। तर आता मी मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे मी मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शिफ्ट केलं। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे छान असे फिरवून घेतले आहे साखर टाकून। आता त्यामध्ये आपल्याला साधारण 2 ते 2.5 चमचे दुधावरची जी साय असते ती आपल्याला यामध्ये घालायची आहे। साय घातली त्यानंतर या ठिकाणी मी एक व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम घालत आहे। तरी 2 स्कूप मी या ठिकाणी आईस्क्रीम घालत आहे। 2 चमचे आईस्क्रीम घातली। ते आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे सर्व आपण छान मिक्सरला फिरवून घेतले। तर याला छान असे दाटसरपणा आलेला आहे। ज्या पद्धतीची आपली जी व्हिपिंग क्रीम असती तशाच पद्धतीचे हे डेझर्ट या ठिकाणी तयार झालेले आहे। तर त्यानंतर मी या ठिकाणी जे आपण कट करून घेतलेले ब्रेड होते ते अशा पद्धतीने ठेवले आहे। त्यानंतर आपण जी क्रीम तयार करून घेतली होती ती क्रीम आपल्याला अशा पद्धतीची जी ब्रेडवर लावून घ्यायची आहे। तर संपूर्ण ब्रेडवर आपण अशाच पद्धतीने छान अशी क्रीमने व्हिप करून घेऊया। आता यामध्ये तुम्ही साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता किंवा आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण ठरवू शकता। आता आपण एका लेयरला ही क्रीम छान अशी लावून घेतली आहे। त्यानंतर दुसरे ब्रेड अशाच पद्धतीने ठेवून द्यायचे आहे। आता आपण दोन्ही ब्रेड छान असे ठेवले, त्यावर परत पुन्हा एकदा आपल्याला तयार केलेली क्रीम लावायची, छान अशी पूर्ण डेकोरेट करून घ्यायची। तर संपूर्ण क्रीम आपण या ब्रेडला लावून घ्यायची आहे। आता आपण या डेझर्टमध्ये कसल्याही प्रकारचा मशीनचा किंवा क्रीमचा वापर केलेला नाही किंवा कस्टर्ड पावडरचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर केलेला नाही। तरी सुद्धा आपली क्रीम छान अशी व्हिप क्रीम सारखी जी तयार होती तशाच पद्धतीने तयार झालेली आहे। तर या ठिकाणी मी संपूर्ण ब्रेडला छान अशी क्रीम लावून घेतली आहे। छान असे आपले डेझर्ट या ठिकाणी तयार झाले। थोडेसे वरनं आपण जे आंब्याचे क्यूब तयार करून घेतले होते ते अशा पद्धतीने डेकोरेट करूया। हवं तर तुम्ही साधे आपले चौकोनी जे काप असतात तसे सुद्धा कापून याला डेकोरेट करू शकता। आता आपल्याला हे डेकोरेट करून झाल्यावर याला
अर्धा तासासाठी फ्रीजला ठेवायचे आहे। तर अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता हे डेझर्ट छान असे गार झालेले आहे। आता याला आपण अशा पद्धतीने कट करून घेऊया। तर कापायला सुद्धा सहज कापल्या जात आहेत। हे डेझर्ट छान असे तयार झालेले आहे। आता या डेझर्टचे अशा पद्धतीने छान असे पीसेस करून घेऊया। ज्या पद्धतीचे जे आपला मँगो केक असतो तशाच पद्धतीने दिसायला सुद्धा दिसत आहे। तर आहे की नाही एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी। हे डेझर्ट खायला सुद्धा अतिशय छान लागतात। फक्त थंड झाल्यावर याला सर्व करायचे। तर तुम्हाला हे मँगो डेझर्टची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही हे डेझर्ट मुलांना सुद्धा देऊ शकता। मुलांना सुद्धा खूप आवडेल, छान लागते। आता आंब्याचे प्रकार खूप निघाले आहेत, त्यातलाच प्रकार आज आपण डेझर्ट कसा करायचा ते बघितले। तर तुम्ही सुद्धा हे मँगो डेझर्ट नक्की ट्राय करून बघा। कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा। तर पुन्हा भेटूया अशाच छान सुंदर रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।